तो अद्याप आपल्याला पाहायला मिळतो। विजय शिवतारे अजून सुद्धा निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत। ते म्हणतायत की महायुतीने जरी दिलं नाही तर जनतेच्या दबावापोटी मी अपक्ष लढेन। तुम्ही कसं पाहता याकडे? मला वाटतं की या बाबतीत माननीय मुख्यमंत्री स्वतः चर्चा करतायत। हा विषय ज्येष्ठ पातळीवरचा विषय आहे, त्यामुळे माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील, माननीय एकनाथरावजी शिंदे असतील, हे त्यांच्या पातळीवरती हे विषय सॉल्व करतील। आणि मला खात्री आहे की या वेळेला महायुतीचा विजय निश्चित आहे आणि अबकी बार 45 पार हा महाराष्ट्रात राहील आणि अबकी बार 400 पार हा देशातला आकडा निश्चित राहील। धन्यवाद। आता आपली राज ठाकरे बरोबर भेट झाली, कारण जरी वेगळं असलं तरी सुद्धा एक दुसरी सुद्धा चर्चा चालू आहे, ती म्हणजे राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्याची आणि त्यांना काही जागा मिळण्याची। या संदर्भात पुढे काही मी देखील ही बातमी आपल्या मीडियाच्या माध्यमातूनच ऐकतोय, पाहतोय। अशी कुठलीही चर्चा झाली नाही। ज्या वेळेला आपण कौटुंबिक भेट घेतो त्यावेळेला मला असं वाटतं की कौटुंबिकच चर्चा झाली पाहिजे आणि साहेबांबरोबर आज मनमुराद गप्पा झाल्या, जुन्या आठवणींचा उजाळा झाला, याचाच मला आज आनंद आहे। कौटुंबिक कारणासाठी भेट झालेली आहे, जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। शिवतीर्थवर पोहोचलेले होते प्रसाद लाड राज ठाकरे यांच्या भेटीसाठी। मनसे ही महायुतीत येऊन सामील होणार या सगळ्या चर्चांच्या आणि बैठकांच्या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड शिवतीर्थवर दाखल झालेले होते, त्यामुळे भेट नेमकी कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला होता। त्याचविषयी त्यांना विचारलं गेलं तेव्हा प्रसाद लाड यांनी म्हटलंय की कौटुंबिक कारणासाठी भेट होती, आम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे, ही राजकीय भेट नव्हती असं प्रसाद लाड म्हणतायत। राज ठाकरेंची भेट ही कौटुंबिक कारणांसाठी होती, राजकीय नव्हती, जुन्या आठवणींना आम्ही उजाळा दिलेला आहे असं प्रसाद लाड यांनी सांगितलंय।